आयफोन वरनं बोलतोय. 3 डोळे आयफोन आहे आयफोन. लायकी आहे तुझी. ठेव. ठेवला. हॅलो आयफोन वरनं बोलतोय. 3 डोळ्याचा फोन आहे माझ्याकडे. फोन लायकी आहे तुझी. ठेव. ठेवला. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील करण्यासाठी आपल्याला कॅपकट आणि सुपर VPN प्रो ह्या दोन्ही ॲप्लिकेशनचं गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुपर VPN प्रो ओपन करून घ्यायचा आहे आणि UK सर्व्हरवर आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे. कनेक्ट करून घेतल्यानंतर बॅक निघून कॅपकट ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून अशा प्रकारे मटेरियल तुमच्या समोर येणार आहे. तर हे मटेरियल मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमधून प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, व्हिडिओजमध्ये येऊन बीटमार्क व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. आता हा बीटमार्क व्हिडिओ मी तर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर बीटमार्क व्हिडिओ ॲड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, हा व्हिडिओ सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करून तुम्हाला एक्सट्रॅक्ट ऑडिओ हा ऑप्शन मिळून जाईल. म्हणजे या व्हिडिओपासून आपल्याला ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. त्या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे आपला ऑडिओ आहे तो एक्सट्रॅक्ट झालेला आहे. तर नेक्स्ट एक काय करायचं, आपल्याला बीटमार्क करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात पहिला बीट आहे तो बघू शकता. इथं तुम्हाला अशा प्रकारे जिथं चेंज होतं आहे तिथं 2 नंबर होतो आहे तिथं आपल्याला सिलेक्ट करून 2 भागात आपल्याला कट करायचं. म्हणजे काय होणार आहे, इथं बीटमार्क करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे 3 नंबरला हे बीटमार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता 4 नंबरला आणि लास्ट आहे तो 5 नंबरला अशा प्रकारे बीटमार्क करून घ्यायचा आहे. आता बीटमार्क करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, सुरुवातीच्या ज्या 4 बीट आहेत त्यात आपल्याला तुमचा इमेज लेअर रिप्लेस करायचा आहे. त्यासाठी हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं काय होणार आहे, रिप्लेस ऑप्शन मिळून जाणार आहे. त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून तुमचा फोटो काय करायचा इथं रिप्लेस करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे काय करायचं आहे, 4ही लेअरला आपल्याला अशाच प्रकारे रिप्लेस करून तुमचा इमेज इथं काय करायचा ॲड करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होणार आहे, याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. तर आणि हे जे इमेज मी यूज करतोय ते इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर आता बघू शकता इथं 4 इमेज लेअर ॲडजस्ट झाल्यानंतर 5व्या ह्या ज्या लॉंग लेअरसाठी काय करायचं आहे, त्यासाठी हा लेअर सिलेक्ट करून परत एकदा आपल्याला काय करायचं आहे, रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून व्हिडिओमध्ये जाऊन हा जो मी 17 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे तो काय करायचा आपल्याला कन्फर्म करून ॲड करायचा आहे. तर ॲड केल्याबरोबरच बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की बघू शकता इथं आपल्याला जो मधला इमेज दिसतोय, जो अशा प्रकारे 2 सेकंदाचा इमेज लेअरला तुम्हाला दिसून येतोय, तो इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करून जो डुप्लिकेट लेअर झालेला तो सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं, ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. ओव्हरलेवर क्लिक केल्यानंतर बरोबर त्याच्या खाली सेट करून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन इमेजवरती जाऊन आपण एक PNG तुम्हाला दिलेलं आहे, PNG काय करायचं अशा प्रकारे वरती सेट करायचे आहे. सेट केल्याबरोबर याची लेअर फक्त इथपर्यंतच ठेवून आपल्याला समोरचा भाग बघू शकता इथं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे प्रॉपर. आता नेक्स्ट स्टेप काय करायची, या 4ही लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं, व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंग डायमंड झूम हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय केल्यानंतर ह्या दोन्ही लेअरपर्यंत ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि स्ट्रेच अँड डिस्ट्रॉय हा पहिला इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये येऊन रोटेट अँड ओपनिंग हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर थर्ड नंबरला इथं आपल्याला काय करायचं आहे, तो बघू शकता इथं आपण डुप्लिकेट लेअर केलेली आहे. तर इथं आपल्याला काय करायचं डुप्लिकेट लेअरसाठी, तर बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा इथं जो फ्रंटचा इमेज आहे तो आपल्याला सिलेक्ट करून, म्हणजे जो बॅकचा इमेज आहे तो सिलेक्ट करून आपल्या ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन जे सॅच्युरेशन आहे ते -50 करून घ्यायचं आहे. आणि फ्रंटचा इमेज आहे तो ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोमध्ये येऊन फ्लिप टू हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल इथं कॉम्बोमध्ये, तो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आणि लास्ट इमेज लेअर आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन बघू शकता स्लाइड अँड वेव्ह हा 3 नंबरचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर आता इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, तर 2 इमेज लेअरच्या मध्ये ॲनिमेशन देण्यासाठी पहिला ॲनिमेशन सिलेक्ट करून
आपल्याला कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून शेक टू इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरच्यावर आपल्याला व्हर्टिकल ब्लू ब्लर टू अशा प्रकारे कॅमेरा ऑप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर लास्ट आहे त्याला सिलेक्ट करून आपला इनहेल हा जो इनहेल कॅमेरा ऑप्शनमध्ये आहे तोच आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर सिलेक्ट झाल्याबरोबरच नेक्स्ट स्टेप काय करायची आहे ते बघू शकता. याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.